सॉकेट, 2 बटन आणि इंडिकेटर लॅम्प असा एक व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला. आणि हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लागणारी वस्तू आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये इलेक्ट्रिक बोर्ड लागतच असतो आणि नेहमी इलेक्ट्रिकचे विषय आपल्याला काम पडतच असतं. तुम्ही पोर्टेबल बोर्ड म्हणून कुठेही वापरू शकता. मोबाईल चार्जिंगसाठी वापरू शकता आणि इतर बऱ्याच कारणासाठी आपण याला वापरू शकतो. फॅन वगैरे लावायचे असतात, अशा वेळेला आपल्याला हा बोर्ड नक्कीच सहकार्य करेल. तर बघा मित्रांनो, आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत की या पॉईंटमध्ये बघा आपण हे सॉकेट वगैरे फिट करून घेतलेले आहे, कारण यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो. आता आपण काय करणार आहोत, इथे हा एक याचा पॉझिटिव्ह पॉईंट असं जोडायचं आहे आपल्याला आणि याला घट्ट करायचं आहे. याला आपण चांगल्या प्रकारे घट्ट करायचं आहे. आता काय करायचं मित्रांनो, आपण ही वायर तर लावलेली आहे आणि आता आपल्याला अजून एक वायर घ्यायची आहे. ती वायर कशी घ्यायची आहे, तर बाहेरून आपल्याला जो सप्लाय येणार आहे, या मी 2 वायरी काढून ठेवलेल्या आहे बाहेरूनसाठी. एक आहे काळी आणि एक आहे लाल. तर काळी म्हटल्यावर ही आहे न्यूट्रल आणि म्हणजेच निगेटिव्ह आणि ही लाल म्हटल्यावर आहे पॉझिटिव्ह. तर मित्रांनो, मी याला अशी कापून ठेवलेली आहे. आता का कापलेली आहे हे आपल्याला लवकरच कळेल. बघा मित्रांनो, कारण काय माहिती का, हा मध्ये जो आहे हा इंडिकेटर लॅम्प आहे आणि इंडिकेटर लॅम्पला एका बाजूला फेज द्यायचा असतो आणि दुसऱ्या बाजूला न्यूट्रल द्यायची असते. तर आता मित्रांनो, आपण असं करूया, याच्यामध्ये मी ही वायर लावलेली आहे. बघा, इंडिकेटर लॅम्पमध्ये मी ही वायर लावलेली आहे. अशी लावल्यानंतर या वायरचं हे एक टोक आहे, एक खालच्या बाजूला देणार आहे, कारण सप्लाय हा देताना कधीही बाहेरून आलेला सप्लाय हा बटनाच्या खालील बाजूला द्यायचा असतो. तर बघा मित्रांनो, आता आपण हे देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण हे टाईट केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे सुद्धा याला सुद्धा कनेक्शन करायचं आहे आपल्याला. तर याला कनेक्शन कसं करणार, तर आधी याला आपण ही छोटी वायर लावूया वरती आणि ही वायर बघा याच्यामध्ये आपण लावतोय हे या बटनामध्ये. यामध्ये मी हिला घट्ट करणार आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळा वायर ही चेक करून घ्यायची आहे की ती घट्ट झाली आहे की नाही. कारण बऱ्याच वेळा मित्रांनो काय होतं की आपण वायर लावतो आणि ती घट्ट झालेली नसते आणि मग नंतर बोर्ड फिटिंग झाल्यानंतर ती आपल्याला त्रासदायक होतं. ती लूज असल्यामुळे लाईट लूज कनेक्शन निर्माण होतं. म्हणून आधी आपण लावताना बघून घ्यायचं असतं की व्यवस्थित लागलेली आहे की नाही. आता बघा मित्रांनो, आपण ही वायर लावलेली आहे, इथेही घट्ट आली, इथेही घट्ट आलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, की हा सप्लाय या बटनाला इथे द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे एक वायरचा तुकडा आहे आणि हा तुकडा आपण घेणार आहोत आणि तो आपल्याला या कनेक्शनमधून असा घ्यायचा आहे. हे दोघं कॉमन करायचे आपल्याला. बघा काय मित्रांनो, प्रत्येकाला ही आवश्यकता असते आणि कधीकधी तुमच्याकडे वायरमन उपलब्ध आहे किंवा नाही आहे, तर अशा वेळेला आपल्याला जर गरज असताना व्यवस्थित काही फायदा होत नाही. त्यामुळे हे जर आपल्याला हे नॉलेज असलं तर आपल्याला हे ऐन वेळेला उपयोगी पडतं. आता बघा मित्रांनो, या इथे आपण ही वायर टाकणार आहोत. बघा ही वायर आपण इथे टाकलेली आहे. आता अशा प्रकारे आपलं हे बोर्ड झालेलं आहे, पण यामध्ये आता निगेटिव्ह वायर आपल्याला जोडायची आहे. तर निगेटिव्ह वायर जोडायसाठी आपण काय करायचं मित्रांनो, मी हे काळी वायर घेतलेली आहे, त्याचा एक पॉईंट मी आता इथे देणार आहे. हे बघा याला देणार आहे, कारण मला याला निगेटिव्ह द्यायचं आहे. आणि दुसरा बघा, मी याचा हा एक पॉईंट आहे, हा याला देणार आहे, कारण आपल्याला इंडिकेटर लॅम्पला निगेटिव्ह द्यायची होती. या वायरी आपल्याला चांगल्या प्रकारे पिळून घ्यायच्या आहे, म्हणजेच त्या व्यवस्थित लागतील. हे बघा यामध्ये टाकलेली ही वायर आणि ही अशा प्रकारे आपल्याला घट्ट करायची आहे. आता आपण ही घट्ट केलेली आहे आणि आता आपल्याकडे एकच राहिलेलं हे बघा, हे राहिलेलं आहे आणि आता आपण याला लूज करून याला ही चांगल्या प्रकारे पिळून यामध्ये द्यायचं आहे. बघा, आणि यामध्ये आपल्याला घट्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, आता हा आपला बोर्ड झालेला आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये अर्थिंग असेल तर अर्थिंग द्यायसाठी विसर भोळापणा करू नये, कारण अर्थिंग ही आवश्यक आहे. अर्थिंगसाठी बघा आता मी काय करतो आहे मित्रांनो, हा एक पॉईंट आहे, हा अर्थिंगचा पॉईंट आहे वरचा, या दोघांना मी कॉमन करून ही एक अर्थिंगची वायर बाहेर काढतो आहे. आणि जर आपल्याकडे अर्थिंग असेल तर अर्थिंग ही अवश्य द्यावी. तर आपण याला अर्थिंग द्यायची आहे आणि ही अर्थिंग या पॉईंटला पण द्यायची आहे, कारण 2 पॉईंट आहे आपल्याकडे, 2 सॉकेट असल्यामुळे दोन्ही सॉकेटला आपल्याला अर्थिंग द्यायची आहे. आता बघा मित्रांनो, मी हे काढलेलं आहे आणि ही अर्थिंगची वायर आता आपण अशी करून आपण यामध्ये अर्थिंगची वायर देऊ शकतो. हे बघा, ही अर्थिंगची वायर दिलेली आहे. बघा मित्रांनो, आता आपण हे याला घट्ट करणार आहोत आणि ही अशा प्रकारे अर्थिंगची वायर आलेली आहे आणि ही बाहेर आलेली अर्थिंग आहे, ही आपल्याला घरातल्या अर्थिंगला जोडायची आहे. आता आपण याला चेक करूया. बघा मित्रांनो, आता आपण याला चेक करूया बोर्डला. आता बघा ही लाल आणि काळी वायर आहे. आता आपण ही लाल वायर फेजच्या बाजूला राईट साईडला टाकतो आहे
आणि काळी वायर लेफ्ट साईडला टाकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा सप्लाय आलेला आहे. सप्लाय ऑन केल्यावर टेस्टामध्ये लाईट लागलेला आहे, हा बघा दिसतोय तुम्हाला. आणि सप्लाय बंद केला, लाईट बंद झाला. इकडे तसंच आहे बघा, लाईट लागलेला आहे, सप्लाय बंद केला, सप्लाय बंद झाला. अशा प्रकारे ह्या बोर्ड तयार झालेला आहे आणि मी पुन्हा आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.